मित्रांनो, आपला आजपासून आपल्याला गिरीसंचार स्टार्ट करायचं आहे. गिरीसंचार 36. तर आपण पनवेलवरनं आलेलो आहोत. पनवेलवरनं आता उडपीला पोहोचलो. उडपीवरनं आपल्याला आता जायचं सामसेला. तर आपला ट्रेक ॲक्च्युली उद्यापासून स्टार्ट होणार आहे आणि आपलं रिपोर्टिंग आज बेस कॅम्पला आहे. तर आपण आता उडपीवरनं सामसेला जाऊ. आपल्यासोबत नेहमीसारखेच मी गणेश, हनुमान हिरवासा आणि राईस हिरवासा, कॅमेरा मागे मनीष. तर मित्रांनो, आता आम्ही उडपी बस स्टॉपवरून कारकाला बस पकडली आहे. आता आम्ही कारकाला चाललो. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 6:30-6 वाजलेले. आता हा प्रवास काल रात्री चालू झाला होता. तर हे थोडक्यात सांगायचं म्हणजे गिरीसंचार आमचं जे डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, तो एक कंडक्ट करतो दरवर्षी गिरीसंचार नावाने. तुम्हाला पूर्ण 5 ते 6 दिवस पूर्ण जंगलामध्येच कॅम्पिंग करायचं असतं आणि तिथेच डोंगरावरतीच तुम्हाला स्टे करायचा असतो. तर त्यातला हा 34th आहे गिरीसंचार. असे आम्ही जवळपास 7-8 केलेले आहेत. हा आमचा 8वा आहे. तर हा आपला बेस कॅम्प आहे, सामसे विलेज. आम्ही आता कर्नाटकामध्ये आहोत. उडपीवरनं आम्ही वरती आलो. सामसे हा चिकमंगळूरमध्ये आहे, चिकमंगळूर जिल्हा. सामसेमध्ये आम्ही आमचा हा बेस कॅम्प आहे. मागचं जे दिसतंय ते एका मंदिराच्या ट्रस्टीचं हॉल आहे. त्या हॉलमध्येच आमचा स्टे आहे. आम्ही आहे ना मुक्काम होता इथे सामसेला. हा आमचा लीडर आहे, कॅम्प लीडर समीर दातार. हा आम्हाला बरेचशी मदत करतो. आणि नंतर आता आम्ही इथून आता निघणार आहोत. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. सगळ्यात पहिले आज आता आपण आहे सामसेला. सामसेपासून आपल्याला आता ह्या बघा ही जीप दिसते, ह्या जीपने आपल्याला जायचं आहे मुलोडीपर्यंत. तर आताचा आपला प्रवास आहे 8 किलोमीटर जीपने मुलोडीपर्यंत. तर आता आपण निघूया मुलोडीला, जीपमध्ये बसून मुलोडी, आणि मग नंतर आपला ट्रेक सुरू होईल. तर मित्रांनो, काल आपण मुक्काम केला होता ना, तो डे 1 होता. तो आपण तिकडे सामसे विलेजमध्ये केलेला. आता आपण जीपनी इथपर्यंत आलो. जीपचं तुम्हाला छोटासा शूट दाखवला होता. त्या जीपनं आम्ही आता खाली उतरलो मुलोडी गावामध्ये. मुलोडी गावातनं आता आपल्याला हा रूट पकडायचा आहे. तर तो रूटने आपल्याला कुद्रेमुख जायचं आणि कुद्रेमुखवरनं खाली बिलगोली म्हणून एक गाव आहे, नेक्स्ट कॅम्प, तिथं जायचं आहे. तर आपला हा डे 2 आहे. इथनं आपण आता प्रवास चालू करतोय. मस्त ट्रेक होणार आहे. आजूबाजूला तुम्ही बघा पूर्णतः जंगल आहे आणि मध्ये मध्ये कॉफीचे प्लांट पण आहेत. ते तुम्हाला आता नंतर आम्ही दाखवू. आणि हे नारळाचे आणि ह्याची पोपळीचे झाडं पण तिकडे होते, सुपारीचे झाडं होते. ऑलमोस्ट कोकणाचा लुक आहे. कोकण आणि घाट ह्याचं मिक्सअप आहे. छान आहे. इथं खाली नदी आहे, भद्रा नदी. ही भद्रा नदी वाहते. छानच दिसते ना. तो खाली मंदिर आहे. तर चला निघूया. तर बघा, आता आपल्याला जायचं आहे पहिला पीक, तो म्हणजे कुद्रेमुख पीक. आणि आता आपण मुलोडी गावातून निघालोय. जवळपास 9 किलोमीटरचं डिस्टन्स आहे कुद्रेमुखला पोचायला. आपल्याबरोबर आहे रईस, हनुमान, गणेश ब्रदर आणि मी कॅमेरा मागे ॲज युजल मनीष. तर आता ट्रेक सुरू झाला आहे. लेंदी ट्रेक आहे. आजचा दिवस पूर्ण संध्याकाळपर्यंत आपल्याला फक्त चालायचं आहे. चला. हे बघा G34 गिरीसंचार 34. याचे असे कंटिन्यू असे ॲरो आहेत. आणि हा रिबिन, याला फॉलो करत आपल्याला कुद्रेमुखला जायचं आहे. कुद्रेमुखला आपला पहिला असेल ट्रेक. ते कुद्रेमुख म्हणजे काय? कुद्रेमुख म्हणजे कुद्रे म्हणजे घोडा आणि मुख म्हणजे तोंड. हे घोड्याच्या तोंडासारखा असा शेप आहे असा आलेला. पुढे जाऊन दिसेल आपल्याला. हा, तसं दिसेल. तर हे पूर्ण जंगलाची वाट आहे. बघू शकता. आपल्या इकडे सह्याद्रीला एवढे मोठमोठे जंगल नाहीत. इकडचे जंगल खूप आहेत. आपल्याकडे पठार असे मोकळे आहेत. आणि
इकडे डिफरन्स तुम्ही फील करू शकता. हा काताळ आपला काळा काळा असतो, रॉकी पॅच असते आणि त्याच्यावर आपण क्लाइम्बिंग ट्रेकिंग सगळं करू. इकडे जर हे मोठं म्हणजे हिमालयासारखं म्हणजे पाच मोठमोठे आहेत. तर चला तर मित्रांनो आता आपण इथे आलेलो आहोत. एक पठार आहे. आता हा पठार क्रॉस करून आपल्याला जायचं. हे आमच्यासोबत आहेत ते धनंजय फॉरेस्टचे. हे युजली आमच्या डिपार्टमेंट सोबत येतात, प्रत्येक ग्रुप सोबत येतात आणि ते तिथे आम्हाला कुद्रेमुखला सोडून ते त्या साईडने रिटर्न जातील. हे लोकल आहेत, गव्हर्नमेंटचे पर्सन आहेत. हे प्रत्येक वेळेस प्रत्येक ग्रुप सोबत जातात DEच्या. तर आता आपल्याला इथे पोहोचायचं आहे पठारावरती आणि तिथून मग आपण कुद्रेमुखला जाऊयात. पुढे पुढे थोडस ब्रेक. आता आपण बघा इथे पोहोचलोय एका पठारावर आणि तो जो दिसतोय हा जो दिसतोय हा कुद्रेमुख आहे. तर आपल्याला आता तिथे पोहोचायचंय. चला तर आता बघा आपण एका पठारावर आहे आणि इथून तुम्ही मागे बघू शकता तो बघा तो आहे कुद्रेमुख म्हणजे घोड्याचं तोंड असणार. जेव्हा घोडा खाली टिल्ट करतो तेव्हा त्याचं जसं प्लेन असतं तसं ते आपल्याला क्लिअर दिसतंय म्हणून याला बोलतात कुद्रेमुख. आता आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. अजून 6 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे वर जाण्यासाठी. तर चला जाऊन येऊया. तुम्ही जर व्हिडिओ नीट बघत असाल ना तर तुम्हाला विविध पक्ष्यांचा आवाज आणि पाण्याचा खळखळाट हा कंटिन्यू येत राहील. एवढा सुंदर निसर्ग आहे. पूर्ण सगळीकडे फक्त हिरवळ हिरवळ आणि हिरवळच आहे. आता आपली थोडीशी चढाई चालू झालेली आहे. आतापर्यंत आपण नुसता ट्रेलच केलेला, मध्ये 2-4 वॉटर क्रॉसिंग होते. आता थोडी चढाई आहे. आता थोडा आपण सह्याद्रीचा फील घेऊ आणि मग निघू. एक काम करा ना. अशी ही खडी चढाई सुरू आहे. अजून वर जायचं आहे आणि मग तिथून परत आपल्याला ग्रॅज्युअल ॲक्सिडेंट असणार. तर चला जाऊया.
तर मित्रांनो मी बघा इथे मार्क केलं आहे के आणि बी. के फॉर कुद्रेमुख आणि बी फॉर आमचा नेक्स्ट कॅम्प बिलेवड. तर हा इकडनं जाणार तो आपल्या नेक्स्ट कॅम्पला आणि हा चालला आहे कुद्रेमुख. तर आता आपण पहिला टॉपवर जाऊन येऊ आणि मग लंच झाल्यावर नेक्स्ट कॅम्पला निघू. चलो. असे डोंगर बी स्लोपिंग वाले वगैरे. आपला सह्याद्री म्हणजे कधी चला या मित्रांनो, आता आपला मोस्टली 90% संपलेला आहे. फक्त एक टॉपवर आता आपल्याला जायचंय. तो टॉप दिसतो तोच कुद्रेमुख आहे. आपण पूर्णतः चढून आलेलो आहोत. आता हे थोडासा एक 80 डिग्रीचं थोडंसं आहे स्लाइंटिंग. ती वाट तुम्हाला दिसते घाट वाट, त्या घाट वाटेनं असं आलेलो आहोत आपण. पूर्ण प्लॅटू चढून आलो. आता निघूयात वरती. आता टॉपला पोहोचू, डबा खाऊ. आता काय बोलतात ते महत्व. हा तर मित्रांनो फायनली आपण आता आलेलो आहोत. हा परप्रांतातला आपला पहिलाच आहे गिरीसंचार. तर हा जो झेंडा दिसतो त्या झेंड्याच्या खाली आपण हे कुद्रेमुख आहे. हा कर्नाटकामधला सेकंड मोस्ट हायेस्ट पीक आहे. तर तो आपण सर केलेला आहे. आता आपण इथे थोडा वेळ रेस्ट करणार आणि नंतर आपण थोडं एक्सप्लोर करणार. हे इकडचे सगळे डोंगर वगैरे बघून घ्या. हे आपल्या सह्याद्रीचाच हा एक्सटेंडेड पार्ट आहे, वेस्टर्न घाट. आणि इकडनं आपण ह्या झाडीतनं रिटर्न जाणार. ह्या झाडीतून इथे खाली आपल्याला एक सेकंड वाला इथं आपल्याला एक लंच ब्रेक पॉइंट आहे. तिथं पाण्याची एक स्ट्रीम आहे. तर अशा स्ट्रीम आपल्याला भरपूर मिळाले येताना आपल्याला तिकडून. तर तिथे एक स्ट्रीम आहे, तिथे आपण टिफिन खाऊ आणि तिकडून मग आपण रिटर्न जाऊ. इथं आपल्याला फक्त ह्या पीकवर आलेलो आहोत. ॲज सच आपल्याकडे जसे गडकिल्ले वगैरे असतात डोंगर माथ्यावरती, इथे कर्नाटकमध्ये तसं काही दिसत नाही. फक्त एक डोंगर माथे आहेत, तोच आपण बघायचा आहे. तर आपण आता इथे थोडं रेस्ट करू आणि मग जाऊ. ठीक आहे. झिंगण्या गाणं म्हणा. आता फोटो काढूया मग पुढे रुकना मना आहे. आमच्या लंचचा टाइम झाला आणि आम्हाला लंच करायसाठी या लंच पॅक भेटलाय. लेमन राईस सो टेस्टी. ह्याच्यात दे. हे जीजस. तर मित्रांनो आता आपण तो कुद्रेमुख करून खाली आलो. खाली आल्यानंतर लेफ्ट मारला. इथं हे एक ओल्ड बिल्डिंग आहे. हिला चर्च आहे, पूर्ण पडझड झालेली आहे. इंग्रजांनी त्या काळात बांधला असणार. तर बऱ्यापैकी स्ट्रक्चर आहे. हे इकडे दिसतंय पूर्ण चर्चचं ते काय कॅथोलिक पद्धतीचं चर्च दिसतो. इकडे पण दिसत आहेत मध्ये. तर मित्रांनो आता आपल्याला ह्या चर्च पासून पुढे जायचं आहे. आपल्याला थेट जीप पॉईंट पर्यंत जायचं आहे, जो आहे सुजीगुडाला. तर आता आपल्याला 9 किलोमीटर वॉक आहे, तो असाच जंगलातून सेम वॉक असणार. तर आता आपल्याला 9 किलोमीटर पुढे जायचं आहे सुजीगुडाला. चला.
ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे 9 किलोमीटरपैकी 5 किलोमीटर संपलेत. बघू शकता खाली दरी आहे आणि ही छोटीशी पाऊलवाट. कसा तरी रस्ता काढत आम्ही चाललो आहे पुढे. ते वरती थोडीफार टेकडी आहे आणि हा रस्ता चालला आहे गवतातून. इथे बघा 6 किलोमीटर लिहिलं आहे कुद्रेमुख. ठीक आहे, ते कुद्रेमुख आहे. राहिलेले 4 किलोमीटर. तर आता 3 किलोमीटर राहिलेत आमचे. तर चला, मजा, एन्जॉय. 7.5 किलोमीटर झालेत ऑलमोस्ट. आता आपल्याला हा रोड लागलाय, कच्चा रोड. हा आपल्याला पार करून त्या टार रोड पर्यंत जायचं, त्या गावापर्यंत. तर आपण जेव्हा आलो ना, पूर्ण असा गवताचा पॅच होता, त्याच्यातनं पाय घसरायचे आणि ते छोटे छोटे बोल्डर होते, ते पण असे घसरायचे. तर ते पाय देताना असं पूर्ण, हे तरी गोल्डन आहे, ते पूर्ण ग्रीन ग्रास होता, तर त्याच्यातून पाय खूप सटकत होते. त्याच्यामुळे काही शूटिंग वगैरे काही केलेलं नाही आम्ही वरती. कसे बसे जपत जपत आम्ही आलो. तर आता हा रोड लागलेला आहे, कच्चा रोडच आहे. हा इथनं आपल्याला 1.5 किलोमीटर चालायचं आहे आणि तिकडनं आपल्याला बसमध्ये बसून 35 किलोमीटर पुढच्या कॅम्पला जायचं आहे. तर आपण आता हा कुद्रेमुखचा डे 1 आपण कंप्लीट इथे करूयात आणि पुढे मग बसचं शूट करूया. चला निघूयात. हा, तर मित्रांनो, आज फायनली आपला डे 2 झालेला आहे. तिकडून आपण वरतून खाली आलो. आता हे सुजीगुडाला जायचंय. सुजीगुडावरनं आपल्याला 2nd कॅम्पला जायचंय. तो आहे शंकरचा कॅम्प. तो एकदम बेस्ट आमचा असतो आमच्या गिरीसंचारमध्ये आणि तिथे आपण एन्जॉय करू. आणि ह्या आता आपल्याला, आपण ते 18 किलोमीटर गाडीने आलोत. गाडीने आम्हाला इथे सोडलं. आता आपल्याला हा हँगिंग ब्रिज आहे, तो क्रॉस करायचा आणि तो क्रॉस करून आपल्याला तसं मग त्या कॅम्पवर जायचं. तो कॅम्प नेहमीसारखा शंकरचा असतो, तो नदीच्या काठीत असतो. सुंदरशी नदी आहे इथे, ती नदी बघू आणि मग आपण शंकरच्या कॅम्पवर जाऊ. चला मग. पूल आहे तिथे, आता नवीन पूल बनलेला आहे. हा झुलता पूल आहे आणि इथे खूप सुंदर किती तरी बकळे आहे, पक्ष्यांचा मस्त किलबिलाट आहे, शांतता आहे, खालून नदी वाहते, खूप मजा, एकदम छान. ही आपली दुसरी कॅम्प साईट आहे ह्याची, गिरीसंचारची. इथं आपलं किचन आहे. किचन स्टाफ आपले कामं करतात. आणि हा शंकरचा कॅम्प म्हणून फेमस असतो. इथे लाइटिंग वगैरे भरपूर असते आणि सगळे लोक आता सूप प्यायला लागलेत. आता रात्रीचे 7 वाजत आलेत. सूप टाईम झालेला आहे. आता सूप पिऊन झालं आहे आमचं. आता हे तुम्ही टेंट बघा, किती सुंदर टेंट असतात. इथे ह्या टेंटमध्ये 12 आहेत, त्या टेंटमध्ये 12, तिकडे 8 आहेत आणि इकडे 2 टेंट आहेत, 4-4. आणि आमच्यामध्ये 36 लोकांमध्ये 4 फिमेल पण आहेत. हे आपले टेंट बघा, किती सुंदर लाइटिंग आहे. इकडे खाली नदी आहे, जी आपण ब्रिजवर बघितलं होतं. अतिशय सुंदर सुंदर एन्व्हायरमेंट आहे. हम दोनों का दूसरा है, दोनों का जो आधा 15 यस रेडी, जल्दी जल्दी, चला लवकर लवकर. मुर्गन
हा, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आज तिसरा दिवस आहे. तर आपण हे बिलगल कॅम्प सोडणार आणि आता आपण जायला भगवतीवरती आपल्याला मंगेश भेटणार आहे आणि तो आपला थर्ड कॅम्प असेल. हा आपला दुसरा कॅम्प. आता तिथून आपण रिलीव्ह होणार आणि आता आपण निघायला चालू करणार. तो आपल्याला अराउंड एक 8 किलोमीटर असेल. तर 3-4 तासामध्ये जाऊ. चला निघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 पुंडरमुखी. आता जिपेबल रोड चालू झालेला आहे. आता हे कमीत कमी एक 15-20 मिनिटं चालत गेल्याच्या नंतर आपल्याला मग क्लाइम्बिंग करायचं. क्लाइम्बिंग एक 45 मिनिट झाल्यानंतर मग एक ग्रासलँड येईल आणि त्या ग्रासलँडमधून मग आपल्याला रस्ता काढत तिथे प्रॉपर पाथ नाही आहे. तर आपल्याला फक्त एम म्हणून एक ऑरेंज कलरची रिबिन दिसेल, त्याला टार्गेट करून आपल्याला चालायचं आहे. तर चला बघूया, काही वेगळं दिसेल तर परत काय सांगितलं जाईल. इम्प्रूव्हमेंट तर अशा प्रकारे मजल करत आम्ही ग्रास लेवलला आलेलो आहोत. आता ही ग्रास पूर्ण आपल्याला वरपर्यंत घेऊन जाईल. तर ह्या ग्रासमधनं आपल्याला जपून जायचंय, कारण हे भरपूर घसरत आहे. प्रॉपर आता भगवती नॅचरल कॅम्पमध्ये जायचंय. भगवतीमध्ये गेल्यानंतर आपण तिकडे सगळं हॉट लंच करणार आहोत. हा, असे छोटे छोटे रिबिन बांधलेले आहेत. आमचे गिरीसंचारचं एक वैशिष्ट्य आहे, त्या ना ॲरो करतात आणि ज्यांना ॲरो समजत नाही त्यांच्यासाठी ते रिबिन पण आहे. खाली बघून चालणाऱ्याला ॲरो, फवाडावर करून चालणाऱ्याला रिबिन. काहीतरी अतिशहाणे असतात ना. मिरॅकल आगे गेट है. तू नहीं आएगा तो कैसा चलेगा? हमें मुस्लिम वोट भी चाहिए ना. तर जवळपास आपण किती 5-1 किलोमीटर चालून आलो. आता हे रिव्हर लागलेली आहे. ही सेम तीच आहे, भद्रा नदी. इथे बघा हे कसं दिसतंय तुम्हाला, पिचिंग केलेलं वाटतंय ना, एकदम फरशी टाकली. आता ही नदी आपल्याला क्रॉस करायची आहे. शूज आपले ओले होतील, तर ते आता काय करायचं आपण, की शूज काढून जायचं का शूज घालून जायचं ह्याचा विचार करतोय. कारण दगड मध्ये खोल आहेत, बहुतेक शूज काढावंच लागेल, चप्पल घालावं लागणार आणि आपल्याला नदी क्रॉस करावं लागेल. नदी क्रॉस करून त्या जंगलात जायचं आणि तिकडनं आपल्याला कॅम्पवर जायचं. तर आता शूज काढून घेऊ. काय घासायला छान वॉटरफॉल बघा, वॉटर स्ट्रीम बघा किती छान आहे. बघा वॉटर स्ट्रीम. आणि इथे येतं तोंड वगैरे धुणार थोडंफार. अरे शूज काढावं लागतील. वॉटरप्रूफ आहे. शूज काढायचे काय? हा, शूज काढावं लागतील. हे वॉटरप्रूफ आहे. इथल्या जंगलाचं एक वैशिष्ट्य आहे की इथे ना मानवी वस्ती नाही आहे जास्त. जसं आपण सह्याद्रीत 1-2 किलोमीटरला गेलो की मानवी वस्ती भेटते, तसं इथे आम्हाला काय आढळलं नाही. मेघालयातली डावकी रिव्हर अशी होती, पूर्ण तळ दिसायचा. आमच्या इकडे मराठवाड्यात पण अशीच एक गावाच्या पूर्ण सुट्टी ना, मेघालयातली डावकी रिव्हर सारखं. हा, तर मित्रांनो ही आपली रिव्हर क्रॉसिंग आहे. तर लास्ट डेला आहे ना, इथे एक शार्प दगड होता, तर पायाला लागलेला. तर 5-6 टाके पण पडले त्याला. तर आज थोडंसं त्यांनी मला वाटतं इथले शार्प दगड काढलेले आहेत. तर आता आपलं रिव्हर क्रॉसिंग झालेली आहे. या हळूहळू या. दगड बघा, शार्प दगड असतील तर बघा. आणि या बॅग हे रिव्हर क्रॉसिंग करताना आपल्याला शूज काढावंच लागणार आहे. पण शूज काढल्यावरती एक डेंजर आहे की इथे ना असे एकदम ते शार्प दगड आहेत, तर पाय कापण्याची भीती आहे. मागच्या कॅम्पला पण झालं होतं. आता बघूयात, हळूहळू आलं तर काय प्रॉब्लेम नाही. शार्प दगड अवॉइड करायची आणि यायचं. छानसा फ्लो आहे, एकदम तळ दिसतो. कंगेला पाय मिळालेले आहेत. हो,
तर मित्रांनो आता आपण चाललोय थर्ड कॅम्पवर। इथून तुम्हाला ते टॉवर दिसतंय नाही दिसत आहे माहित नाही, पण तो आपला त्या ठिकाणीच आपला थर्ड टॉवर आहे, तो आहे भगवती नेचर कॅम्प। आता हा जीपेबल रोड चालू आहे, 4 किलोमीटर आपल्याला अशाच रोडवरून खाली जायचंय। अशा रोडवर चालणं जास्त कठीण असतं, तर आता आपण 4 किलोमीटर खाली जाऊ, मग परत आपल्याला वर जायला लागेल, मग परत असं जीपेबल रोड लागेल। तर चला आपण आता पुढे जाऊया। काय नाही मला नको रोड। तर मित्रांनो आज आपण बरोबर 12 वाजता पोहोचलेलो आहे। हे भगवती कॅम्प आहे, हा नॅचरल कॅम्प आहे। इथे तुम्हाला एक फॉरेस्टनी सगळे डेव्हलप करून ठेवलेले आहे बघा, अशी कॉटेजेस आहेत आणि पोरांना छोटे छोटे खेळण्यासाठी पण छोटंसं दिलेलं आहे। इथे रेस्टिंग पॉईंट आहे। आम्ही आता तिकडे गेलो होतो, तिथे नदीवर जरा आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, जेवण केलं आणि मग आता आम्ही आता इकडे छोटासा डॅम आहे, तर त्या डॅमवर जाऊन परत येऊ। तर आपण आता ह्या फॉरेस्टमधनं आपण तिकडे जाऊया, चला। हे आपल्याला भाड्याने पण स्पीड